सर्वप्रथम मी सागर पवार यांचं कौतुक करेन, की अत्यंत धाडसाने त्यांनी ही बाब सगळ्या जनतेसमोर आणली आहे. गोपाळगड हा किल्ला खरं तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी निगडीत असलेला किल्ला आणि त्यावर होणारी ही गोष्ट म्हणजे अत्यंत संतापजनक आहे. अशा ऐतिहासिक वस्तू जे जतन होणे, त्याची काळजी घेतली जाणे, ही गोष्ट खरं तर आत्ता खूप महत्त्वाची वाटते आहे. इम्तियाज मनियार नावाचा माणूस ती वास्तू स्वतःची आहे, ती प्रॉपर्टी माझी आहे, तिथे शेती फुलवतोय, ती अत्यंत घाणेरडी करून ठेवली आहे आणि तो त्या प्रॉपर्टीला स्वतःचं म्हणून तिथे कोणालाही येऊ देत नाही. गोपाळगड हा काही एक दगडमातीचा किल्ला नाहीये, तर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा हा अभिमानाचा अस्मितेचा भाग आहे. ज्या किल्ल्यासाठी आपल्या मावळ्यांनी रक्त सांडले, ज्या तटबंदीवर प्राणांची आहुती दिल्या गेली, त्या किल्ल्याची अशी स्थिती होईल असं स्वप्नातही वाटत नाहीये. हा विषय जबाबदारीने पुढे नेला पाहिजे, ही प्रत्येक इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी, शिवरायांचा प्रत्येक तो भक्त यांची ती जबाबदारी आहे असं मला वाटतं.